विचार समजत असते तर मला जजमेंटच नव्हतं. पण मला तो आज दिवस आठवतोय. म्हणजे आज दुपारी माझ्या डोक्यात आलं, अरे तो क्षण आला बरं का आपल्याला भाषण करायचं, प्रास्ताविक करायचं. मी दिवाळीचा दिवस होता, पाडव्याचा दिवस होता आणि मी घरी जेवायला बसलो होतो. आई सगळे आम्ही जेवण करत होतो, संध्याकाळची वेळ होती आणि अचानक फोन वाजला. मी उचलला. संजय राऊत बोलतोय. मी म्हणलं हां साहेब बोला. हिंमत आहे का खरं छापायची? म्हणलं आहे साहेब. मग असं हिंमत तर येऊ द्या मुंबईला. आणि मग मी आईला म्हणलं, आई म्हणलं कुणाच फोन होता? म्हणलं संजय राऊत. अरे म्हणलं आपलं चांगलं चाललेलं आहे सगळं. मी म्हणलं आई पुढच्या पिढीचं चांगलं चालायसाठी करावं लागणार आहे पुस्तक. आणि राऊत साहेब मला तोपर्यंत एवढंच एका वाक्यात माहित होते, 100 दाऊद की एक राऊत की. आणि टी व्ही लागला की राऊत साहेब दिसायचे आणि ते कायम आक्रमक असायचे. म्हणलं आता नाही म्हणलं ते तिथे गेल्यावर मारतात का काय. आणि मी गेलो त्यावेळेस इलेक्शनचा काळ होता. मला वाटलं आपल्याला काय वेळ मिळणार नाही. बाहेर उभा राहिलो मी आणि अचानक म्हणले तांदळे का? म्हणलं. मी आतमध्ये गेलो तर ते सगळं विसरून गेले. लगेच पुस्तकावर बोलायला लागले. मी असं पुस्तक लिहिलं, हे ईडीची भीती वाटते का म्हणले तुला? म्हणलं सर अजून ती अवकादच नाही झाली की ईडीपर्यंत आपण जाऊ. आणि नावात शरद आहे माझ्या, त्यामुळं अशी काही भीती वाटली नाही. आणि मग ते ड्राफ्ट मी घेतला, वाचला. नंतर मला खरंच बाहेर आल्यावर भीती वाटली जरा. म्हणलं अरे अंगलट येण्याचं प्रकरण आहे. परत म्हणलं जाऊ द्या, हे लोक दिग्गज आहेत एवढे, हे ज्यावेळेस मागं हटत नाही त्यावेळेस आपण सामान्य माणूस म्हणून आणि तरुणांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक तरुण प्रकाशक म्हणून मागं हटायचं. आणि त्या दिवशीपासनं राऊत साहेबांचा किती राज्यसभेत त्यांचं अधिवेशन असेल, कुठं असेल, त्यावेळेस त्यांचा फोन यायचा. काय चाललं, एडिटिंग झाली का? मला एकही चूक नको आहे. मला राऊत साहेबांचा रोखठोक, मी तर मार्मिकचा खूप मोठा फॅन आहे लहानपणापासून. पण राऊत साहेबांचे